मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं काल अज्ञाताने अपहरण केलं होतं। त्यानंतर त्यांचा जो मृतदेह आहे तो शेजारीच एका गावाच्या शेजारी आढळला। त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। तब्बल 16 तास होत आहेत, मात्र अद्यापही पोलिसांकडून कसलीही कारवाई झाली नाही। त्यामुळे मसाजोगचे जे ग्रामस्थ आहेत ते आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे लातूर आणि बीड हा जो महामार्ग आहे तो सकाळी 9 वाजल्यापासून अडवून धरलेला आहे। त्यामुळे तब्बल 75 किलोमीटरचा जो परिसर आहे त्यातील वाहतूक सेवा जी आहे ती ठप्प झालेली आहे, विस्कळीत झालेली आहे। संतोष देशमुख हे सामाजिक कार्यकर्ते होते, या परिसरात त्यांचं चांगलं नाव होतं। मात्र काल अचानक त्यांची हत्या झाली आणि त्यानंतर मात्र इथले जे ग्रामस्थ आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत। परिसरातले शाळा असतील, महाविद्यालय असेल, उद्योग व्यापार असतील, हे सर्वच कडकडीत बंद करण्यात आलेले आहेत। एवढंच नाही तर या परिसरातील जवळपास 15 जे गावं आहेत त्या संपामध्ये, या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। माझ्यासोबत काही महिला आहेत ज्या ठिकाणी सकाळपासून ठिया घातलेला आहे। काय नेमकी मागणी आहे तुमची, कशामुळे तुम्ही आता ठिया घालताय? आमचा ठिया काल रात्री 7 वाजल्यापासून आहे। तर आम्ही रात्री 1:30 वाजेपर्यंत इथंच रोडवर होतो। रात्री पोलीस प्रशासनाने आम्हाला विनंती केली आणि आमच्याकडून वेळ मागून घेतला। त्यांनी सकाळी 9 पर्यंतचा वेळ मागून घेतला। 9च्या नंतर आम्ही 5 मिनिटसुद्धा जाऊ देणार नाहीत, आम्ही बसणार आहेत, हा आम्ही रात्री शब्द दिलेला होता तो आम्ही पाळला। त्या पद्धतीनं आम्ही इथं रोडवर बसलेलो आहेत। आमची मागणी अशी आहे की गावचा लोकप्रतिनिधी, जनतेतून निवडून आलेला, एक नाही 10 वर्षापासून गावाच्या गळ्यातला ताईत झालेला, तर आज त्याचं दिवसाढवळ्या अपहरण करून खून केला जातोय। तर हे का होतंय? याच्या अगोदर 2 दिवसांनी 2 आरोपी त्यांनी पोलीस स्टेशनला केसच्या नेऊन अटक केलेले होते आणि त्यांना तात्काळ 2 तासामध्ये सोडलेलं होतं। तर पोलीस प्रशासनावर माझं पहिलं प्रश्नचिन्ह आहे की त्यांचा वरदहस्त ह्या आरोपींवर आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यातील कुठल्याही पोलीस यंत्रणेवर आमचा कुठल्याही प्रकारचा विश्वास राहिलेला नाही आणि हे जे 6 आरोपी आहेत हे 6 आरोपी अटक केल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाहीत। नुसतं अटकच नाही तर यांच्या मागे जो कोणी मास्टरमाइंड आहे, कारण 6 जणच एवढी खंडणीचा प्रकार करू शकत नाहीत, त्यांच्या मागं जो व्यक्ती कोणी असेल तर त्याला तात्काळ अटक करावी, ती मागणी आम्ही CID मार्फत करणार। आता काय मागणी आहे, किती वेळ बसायचं आहे? आम्ही जोपर्यंत ते आरोपी अटक होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। कारण आम्ही काल 6 वाजता ज्यावेळेस आम्हाला समजलं त्यावेळेसच आम्ही इथं थंडीचं सगळेजण 1:30-1:15 वाजेपर्यंत इथं थांबलेलो होतो। थंडीचं थांबलोत, कुणीही अन्न खाल्लेलं नव्हतं। आम्हाला बीड पोलिसांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही उठून जावा इथून, आम्ही 9 वाजेपर्यंत पूर्ण आरोपी अटक करतो आणि जरी नाही त्यांना अटक झाली तर तुम्ही पुन्हा आंदोलन सुरू करा। 9 वाजता काही कुणी आरोपी अटक झाला नाही, पुन्हा गावातले लोक आक्रोश करायला लागले। त्यांच्या घरची जर तुम्ही अवस्था बघता तर तुम्ही न पाहण्यासारखी, ज्यावेळेस आपल्या घरातला व्यक्ती जातो त्यावेळेस ज्याच्यावर वेळ येते त्याला कळतं। आणि आता पुढचं पाऊल काय राहणार आहे? किती वेळ बसायचं ठरलंय? आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, आरोपीला पकडून त्यांना सजा दिली जात नाही, तोपर्यंत आम्ही जागेवरून हलणार नाही। आणि ज्या माणसाला आज मारले, एक माणूस नाही तर माणसातली माणुसकी मारली, तर त्या आरोपींना सजा झालीच पाहिजे। त्या जनावरांना जगण्याचा काहीच अधिकार नाही आहे। मी एवढेच सांगेल, त्यांना सजा झालीच पाहिजे। नक्कीच एका व्यक्तीचा खून नाही तर माणसातल्या माणुसकीचा खून आहे असं इथल्या महिला सांगतात। हे लहान बाळ आहे, अशा पद्धतीनं सकाळी 9 वाजल्यापासून जे संतोष देशमुख यांचा जो फोटो आहे तो हातात घेऊन बसलेला आहे। बालवाडीत जाणारा तो लेकरू असावा। जर बाजूला बघितलं तर वृद्ध माता माऊली आहेत, लहान बालके आहेत, पुरुष मंडळी आहेत। कुठंतरी आम्हाला न्याय हवा। संतोष देशमुख हा सामाजिक कार्यकर्ता होता, गेल्या अनेक वर्षापासून या गावामध्ये त्याचं सामाजिक काम होतं, गोरगरिबांसाठी, ऊसतोड मजुरांसाठी त्याचं जे काम होतं। त्यामुळे आता कुठंतरी आरोपीला तात्काळ अटक करावी आणि या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सध्या तरी जोर धरते। मात्र सकाळी 9 वाजल्यापासून हा रस्ता रोको सुरू असला तरी प्रशासनानं अद्याप यावर तोडगा काढलेला नाही। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, मसाजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।